जर्मनीमधील महान भौतिक वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांना जेव्हा आयुष्याच्या अखेरच्या काळात रुग्णालयात नेलं जात होतं तेव्हा त्यांना माहिती होतं की आपल्याजवळ अधिक वेळ नाही. रुग्णालयात पोहोचल्यानंतर 76 वर्षीय आइन्स्टाईन यांनी डॉक्टरांना सरळ सांगितलं की मला आता कोणत्याही मेडिकल आधाराची गरज नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी जाईन. बनावटी आयुष्य जगण्यात आता मला काहीही आनंद वाटत नाही. मी माझं काम करून पूर्ण झालो आहे. आता माझ्या जाण्याची वेळ आहे आणि मी पूर्ण निष्ठेने जाऊ इच्छित आहे. तर आइन्स्टाईन यांचा जन्म 14 मार्च 1879 रोजी जर्मनीमध्ये झाला. धर्मनिरपेक्ष आईवडिलांचा मुलगा असलेले आइन्स्टाईन दीर्घ काळापर्यंत केवळ एक लक्षहीन मध्यमवर्गीय तरुण होते. त्यानंतर त्यांनी 1915 मध्ये सामान्य साक्षरतेचा सिद्धांत विकसित केला. यांच्या 6 वर्षानंतर म्हणजेच 1921 मध्ये त्यांना भौतिकीसाठी नोबेल शांती पुरस्कारही दिला गेला. याआधी 5 वर्षाचे असताना कंपास सोबत त्यांची भेट झाली. ती कंपास पाहून आइन्स्टाईन एकदम आश्चर्यचकित झाले. यामुळे त्यांच्यामध्ये विश्वाच्या अदृश्य शक्तीबद्दल आजीवन आकर्षण निर्माण झालं. याच दरम्यान आइन्स्टाईनच्या शिक्षकांनी त्यांच्याबद्दल म्हटलं होतं की तुझं आयुष्यात काहीच होऊ शकत नाही. त्यानंतर सुद्धा आइन्स्टाईन यांच्या मनात वीज आणि प्रकाशाबद्दल अधिक उत्सुकता वाढली. त्यांनी 1900 मध्ये स्वित्झर्लंड मधील ज्युरिक मध्ये स्विस फेडरल इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये ग्रॅज्युएट डिग्री घेतली. आपल्या जिज्ञासू स्वभाव आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असून देखील आइन्स्टाईन यांना संशोधनासाठी खूप संघर्ष करावा लागला. वर्षानुवर्ष मुलांना शिकवल्यानंतर एका मित्राच्या वडिलांनी आइन्स्टाईनची नोकरीसाठी शिफारस केली. नोकरी मिळाल्यानंतर आइन्स्टाईनने आपल्या मैत्रिणीशी लग्न केलं, जिच्यापासून त्यांना 2 मुलं होती. दरम्यान आइन्स्टाईन आपल्या फावल्या वेळेत विश्वाविषयी सिद्धांत मांडत राहिले. पुढे पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा आइन्स्टाईनने जर्मनीच्या राष्ट्रवादाचा सार्वजनिक रूपात विरोध केला. जसे दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा आइन्स्टाईन यांनी नाझीच्या छळापासून दूर राहण्यासाठी आपली दुसरी बायको एल्सा हिच्यासोबत अमेरिकेत निघून गेले. नंतर 1932 पर्यंत वाढत्या नाझी चळवळीने आइन्स्टाईनच्या सिद्धांतांना ज्यू भौतिकशास्त्र असं नाव दिलं. त्याचवेळी जर्मनीने त्यांच्या कार्याचा निषेध करण्यास सुरुवात केली. तथापि न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन विद्यापीठातील प्रगत अभ्यास संस्थेने आइन्स्टाईनचे स्वागत केले. इथे त्यांनी काम केले आणि 2 दशकांनंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत जगाच्या रहस्यांवर चिंतन केले. अखेर 18 एप्रिल 1955 रोजी आइन्स्टाईन यांचा पोटाच्या गंभीर समस्येमुळे मृत्यू झाला होता. तेव्हा त्यांनी आपल्या मागे एक अद्वितीय वारसा सोडला. तर आइन्स्टाईन यांच्या मृत्यूनंतर काही तासांनी पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर थॉमस हार्वे यांनी कुटुंबियांच्या मान्यतेशिवाय त्यांचा मेंदू बाहेर काढला आणि घरी नेला. डॉक्टर हार्वे म्हणाले की जगातील सर्वात प्रतिभावान व्यक्तीच्या मेंदूचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आइन्स्टाईनने त्यांच्या शरीराची कोणतीही चाचणी करण्यास मनाई केल्यानंतर देखील त्यांचा मुलगा हॅन्सन्सने डॉक्टर हार्वे यांना त्यांचे काम करू दिले. वास्तविक हॅन्सन्सचा असा विश्वास होता की डॉक्टर हार्वे यांना जे करायचं आहे ते जगाच्या भल्यासाठी आवश्यक आहे. डॉक्टर थॉमसने आइन्स्टाईनच्या मेंदूचे अनेक फोटो सुद्धा काढले होते. थॉमस यांनी फोटो काढल्यानंतर आइन्स्टाईनच्या मेंदूचे तब्बल 240 तुकडे केले. त्यानंतर त्यांनी यातील काही तुकडे इतर संशोधकांना पाठवले. डॉक्टर थॉमस यांनी 90च्या दशकात आइन्स्टाईनच्या नातवाला आइन्स्टाईनच्या मेंदूचा एक भाग भेट देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या नातवाने ही भेट स्वीकारण्यास पूर्णपणे नकार दिला. डॉक्टर थॉमस यांनी त्यांच्या मेंदूचे काही भाग इतर संशोधकांना सायडर बॉक्समध्ये पाठवले होते, जे त्यांनी बिअर कूलर खाली ठेवले. डॉक्टर थॉमस यांनी 1985 मध्ये आइन्स्टाईनच्या मनावर एक शोध निबंध प्रकाशित केला. यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की हा मेंदू सरासरी मेंदूपेक्षा वेगळा दिसतो आणि म्हणूनच ते वेगळ्या पद्धतीने देखील कार्य करतं. तेव्हा आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि त्यावर कमेंट नक्की करा आणि अशाच माहितीसाठी इंटरेस्टिंग हब या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.